ती डोळ्यात स्वप्न घेऊन मैदानात उतरली. समोर अडथळ्यांची रांग होती, पण तिची पावलं मात्र थांबायला तयार नव्हती. काही क्षण मागे पडलेली ज्योती जीवाच्या आकांतानं पडू लागली आणि अखेर जिंकली. ज्योतीच्या जिद्दीमुळे भारतानं सुवर्ण पदक मिळवलं. पण त्या भल्या मोठ्या स्टेडियम मध्ये ज्योतीसाठी ना टाळ्यांचा आवाज होता, ना जल्लोष होता. तिचं कौतुक करण्यासाठी तिथं कुणीच नव्हतं. संपूर्ण मैदानात फक्त शांतता होती. अशा शांततेत जेव्हा तिरंगा झळकला, तेव्हा ज्योतीच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. हा हृदयस्पर्शी क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय. तिच्या डोळ्यातले अश्रू केवळ विजयाचे नव्हते, ते होते एका संपूर्ण प्रवासाचे, संघर्षाचे आणि त्यागाचे. कारण ज्योतीसाठी हा विजय एका शर्यतीपुरता मर्यादित नव्हता. तिनं परिस्थितींवर मात करत हा विजय मिळवला होता. म्हणूनच ही हर्डल क्वीन ज्योती नेमकी कोण आहे, काय आहे तिच्या यशामागचा संघर्ष आणि त्या व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी आहे. मंडळी, ज्योती याराजी हिचा जन्म 28 ऑक्टोबर 1999 रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे झाला. तिचे वडील सूर्यनारायण हे खाजगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात, तर आई रुग्णालयात स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करते. ज्योतीच्या कुटुंबाचं महिन्याचं उत्पन्न 18,000पेक्षा कमी होतं. त्यातच त्यांना घर खर्च आणि मुलांचं शिक्षण करावं लागत होतं. ज्योती लहानपणापासून जिद्दी मुलगी होती. हायस्कूलमध्ये शिकत असताना तिच्या पीटीच्या शिक्षिकेला वाटलं की तिची उंची अडथळा धावपटू होण्यासाठी चांगली आहे, म्हणून त्यांनी तिला मार्गदर्शन केलं आणि तेव्हाच ज्योतीनं तिचं ध्येय निश्चित केलं आणि तिचा प्रवास सुरू झाला. 2015 मध्ये आंध्र प्रदेश आंतरजिल्हा स्पर्धेत ज्योतीनं सुवर्ण पदक जिंकलं. त्यानंतर ती द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक एन रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्यासाठी हैदराबादला गेली. ज्योतीने ज्युनियर आणि सिनियर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने पदके जिंकली. हैदराबादमध्ये 2 वर्ष काम केल्यानंतर तिला गुंटूर येथील सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये सामील होण्याची संधी मिळाली, पण तेव्हाच ही सुविधा अचानक बंद करण्यात आली. मग 2019 मध्ये ज्योती भुवनेश्वर मधील ओडिशा रिलायन्स ॲथलेटिक्स हाय परफॉर्मन्स सेंटर मध्ये गेली, जिथे ती ब्रिटिश प्रशिक्षक जेम्स हिलियरच्या मार्गदर्शनाखाली प्रगती करू लागली. जानेवारी 2020 मध्ये तिनं कर्नाटकातील मुडाबिद्री इथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ ॲथलेटिक्स स्पर्धेत 13.6 सेकंद वेळ नोंदवून सुवर्ण पदक जिंकलं. पण तिच्या या विक्रमाची कोणत्याच पुस्तकात नोंद होऊ शकली नाही, कारण राष्ट्रीय डोपिंग विरोधी संस्थेने म्हणजेच NADA चॅम्पियनशिप पूर्वी तिची चाचणी घेतली नव्हती आणि या स्पर्धेत भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशन म्हणजेच AFI कडून कोणताही तांत्रिक प्रतिनिधी नव्हता. अधिकृत वेळेची नोंद करण्यासाठी या दोन्ही पूर्वअट होत्या, ज्या पूर्ण न झाल्यामुळे तिच्या या विक्रमाची नोंद झाली नाही. त्यानंतर तिने फेब्रुवारी 2020 मध्ये खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये आणखीन एक सुवर्ण पदक जिंकलं. वर्षाच्या अखेरीस ज्योती दक्षिण आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पदार्पण करणार होती, पण कोविड-19च्या साथीमुळे त्यावेळी तिला खेळायला संधी भेटली नाही. 2020 मध्ये इंडोर एशियाड आणि वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स यांसारख्या इतर स्पर्धा रद्द झाल्यामुळे ज्योतीला तिच्या आंतरराष्ट्रीय पदकासाठी वाट पाहावी लागली. त्यानंतर 2022 मध्ये ती पुन्हा मैदानात उतरली आणि पुन्हा नव्याने प्रयत्न करू लागली. कोझिकोड इथल्या फेडरेशन कप मध्ये ज्योतीने 13.9 सेकंदांचा आणखीन एक राष्ट्रीय विक्रम नोंदवला, परंतु ती वाऱ्याच्या मदतीने धावल्याने तिला पुन्हा एकदा अधिकृत मानांकन नाकारण्यात आलं. तिच्या शर्यती दरम्यान वाऱ्याचा वेग +2.1 मीटर पर सेकंद होता. राष्ट्रीय विक्रमासाठी आवश्यक असलेला वेग +2 मीटर पर सेकंद असतो. या वेगापेक्षा जास्त असल्यामुळे त्यावेळी देखील तिच्या या कामगिरीला अधिकृत मान्यता मिळाली नाही. एकदा नाही तर दोनदा तिच्या नियंत्रणाबाहेरील कारणांमुळे रेकॉर्ड नाकारण्यात आलं. कोझिकोडमध्ये बॉर्डरवर वाऱ्याचे वाचन सुरू होताच ज्योतीला रडायला यायचं. कधीतरी तिच्या या कामगिरीला योग्य दर्जा मिळेल अशी आशा मनात घेऊन ती पुन्हा मैदानात उतरायची. 10 मे 2022 रोजी सिमासोल इथं झालेल्या सायप्रस आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत ज्योतीने अखेर 13.23 सेकंदांच्या वेळेसह महिलांच्या 100 मीटर अडथळा शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम आपल्या नावे केला आणि 2002 मध्ये अनुराधा विस्वालने नोंदवलेला 13.68 चा विक्रम मोडला. यानंतर तिने आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये बँकॉक इथं पार पडलेल्या स्पर्धेत 100 मीटर हर्डल्स मध्ये सुवर्ण पदक तर 200 मीटर शर्यतीत 23.13 सेकंदांचा वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवत रौप्य पदक आपल्या नावावर केलं. त्यानंतर FISU वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स 2023 चेंगदू येथे झालेल्या स्पर्धेत तिने 100 मीटर हर्डल्स मध्ये कांस्य पदक पटकावलं. आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 नूर सुलतान येथे आयोजित स्पर्धेत ज्योतीने 60 मीटर हर्डल्स मध्ये रौप्य पदक जिंकलं. तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत 2024 साली भारत सरकारकडून तिला प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. अलीकडेच रिपब्लिक ऑफ
कोरिया येथील गुमी शहरात 27 ते 31 मे 2025 दरम्यान पार पडलेल्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने मोठ्या ताकदीने सहभाग नोंदवत जबरदस्त कामगिरी केली। या स्पर्धेत भारताने एकूण 24 पदकांची कमाई करत दुसरे स्थान पटकावलं। भारतीय संघाच्या खात्यात 8 सुवर्ण, 10 रौप्य आणि 6 कांस्य पदक जमा झाली। या चॅम्पियनशिप मधील भारताची स्टार ॲथलीट ज्योतीने 100 मीटर अडथळा शर्यतीत केवळ 12.96 सेकंदात शर्यत पूर्ण करत नवा चॅम्पियनशिप रेकॉर्ड केला। आणि आता जेव्हा ती सुवर्ण पदक स्वीकारत होती तेव्हाचा स्टेडियम मधला व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप व्हायरल झालाय। त्या व्हिडिओमध्ये स्टेडियम मध्ये तिचा खेळ पाहण्यासाठी कोणच नसल्याचं दिसतंय। ती देशासाठी धावली, देशाला सुवर्ण पदक मिळवून दिलं, पण तिथे ना टाळ्यांचा आवाज होता ना जल्लोष होता। तिचं कौतुक करणारं तिथं कोणीच नव्हतं। जेव्हा भारताचा झेंडा स्टेडियम मध्ये झळकला त्यावेळी ती स्टेडियम मध्ये पाहत होती, दूरवर कोणीच दिसत नव्हतं, पण तिच्या डोळ्यांमध्ये मात्र अश्रू दिसत होते। आता जेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय तेव्हा मात्र या व्हिडिओला अनेक लोकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत। लोक हा व्हिडिओ बघून तिच्यासाठी दुःख व्यक्त करतायत। खऱ्या अर्थानं आता ज्योतीला प्रसिद्धी मिळतेय, तिच्या या कामगिरीची लोक दखल घेतायत आणि तिच्यावरती प्राऊड फील करतायत। पण मंडळी, एक गोष्ट अशी आहे ज्याच्यावर आपण विचार करणं गरजेचं आहे, ते म्हणजे भारतामध्ये खेळ म्हटलं की आजही आपल्याला फक्त क्रिकेटच आठवतो। क्रिकेटपटूंना प्रसिद्धी, पैसा, जाहिराती आणि चाहत्यांना अफाट पाठिंबा मिळतो, पण ज्योतीसारख्या खेळाडूंना किंवा त्या खेळत असलेल्या खेळाला तितकं प्रसिद्धी मिळत नाही। पण त्यांचं योगदान मात्र तितकंच महत्त्वाचं आणि अनमोल आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। काही दिवसांपूर्वी फुटबॉलपटू मेसी भारतात आला होता, त्याचं भव्य स्वागत झालं, लाखो लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं। पण आपल्याच भारतातला फुटबॉलपटू सुनील छेत्री, ज्याचं नाव टॉप फुटबॉलपटू मध्ये घेतलं जातं, त्याला आजही तितकी ओळख किंवा सन्मान मिळत नाही। आज सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ मधून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते की प्रत्येक वेळी खरे हिरो नेहमी झगमगाटत नसतात, तर काही वेळा ते रिकाम्या स्टेडियम मध्ये डोळ्यात अश्रू घेऊन भारताची शान वाढवत असतात। ज्योतीने तिच्या या कामगिरीने तिच्या आई वडिलांचं आणि भारताचं नाव मोठं केलंय। तिच्या या कामगिरीबद्दल आणि तिची ही संघर्षमय कथा ऐकून तुम्हाला काय वाटलं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि सोबतच आपल्या विश्वास भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।